समाजनिष्ठा खामगावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खामगाव नगर परिषदमध्ये उमेदवारी अर्ज भरणारे हे सक्षम असताना सुद्धा फक्त 150 रुपयासाठी आपलं राजकीय भवितव्य पणाला लावणारे काही महाभाग दिसून आलेले आहेत। फक्त रोटरीचे वकील 500 रुपये घेतात आणि दुसरे वकील 150 रुपये कमी घेतात, म्हणून 350 रुपये रोटरी केल्या जात असल्याने प्रतिज्ञापत्रावर नियमबाह्य आणि मुदतबाह्य प्रतिज्ञालेख करणाऱ्या उमेदवाराचे आता धाबे दणाणलेले आहेत। याच प्रकरणात वर्षा अशोक जसवानी या महिलेचा उमेदवारी अर्ज रद्द झालेला आहे। त्या अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे सदर अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। मात्र अशाच प्रकारचे जवळपास 16 उमेदवारांनी नियमबाह्य आणि मुदतबाह्य असलेले रोटरी यांच्याकडून प्रतिज्ञालेख तयार करून घेतल्याने त्यांच्यावर सुद्धा मागे पुढे कारवाईची शक्यता नाकारता येत नाही। फक्त 150 रुपये कमी घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आलेले आहे। यातील बहुतांश उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे असून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या गटातील हे उमेदवार असल्याने यावेळेस खामगाव नगर परिषदमध्ये माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पाहिजे तसे लक्ष घातले नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता। गेल्या 35 वर्षापासून त्यांची निवडणूक लढवण्याची पद्धत आणि आजपर्यंत कोणताही उमेदवारी अर्ज त्यांचा केव्हाच बाद झालेला नाही। यावेळेस 2 अर्ज बाद झाले। सौ फुलारे आणि सौ जसवानी या दोघींचाही अर्ज अजितदादा गटाकडून होता आणि तो बाद झालेला आहे। या सर्व प्रकरणात प्रचंड खळबळ उडाली असून निवडणुकीत ज्या उमेदवारी अर्जावर आक्षेप होता ते रद्द करण्यात आले। मात्र हे उर्वरित 16 उमेदवारांनी त्याच प्रकारचा हा रोटरीचा घोळ केलेला आहे आणि भविष्यात जर निवडून आलेही तर तक्रार झाल्यानंतर फसवणूक आणि इतरही प्रकरणाला त्यांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे खामगावात प्रचंड खळबळ उडालेली आहे। समाजनिष्ठासाठी बळीराव वानखडे, खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र।